एक एक राऊंड संपला करा गवडणीचा दोन्ही शाळेचा दादा. आणि आता या कार्यक्रमापासून ज्ञानाची खरोखर शाहिरी आम्ही तुम्हाला दाखवणार. ज्ञानाची शाहिरी काही वाईट शाहिरी आम्ही तर करणारच नाही. मावळ्यांना बसून जावा. आमचा तमाशा चांगला आहे. आम्ही वाईट तमाशा नाही करू. तुमच्या आवडीचा तमाशा देऊ तुम्हाला. उभे नाही करणार. उभे राहून काय मिळणार आहे. बसून जाणार. आपापली जाणार. पहिली दुय्यम या सीजन मधली आमचा सीजन चालू झालं दिवाळीपासून. पहिली दुय्यम आहे. पहिला कार्यक्रम गुलाच्या मातावाला. वा आनंद झाला बुधाजी. इतक्या दिवसाच्या बाद तुम्ही मला दिसले आणि मी तुम्हाला दिसलो. आणि याच्यानंतर आता भेटी होती ना प्रत्येक कार्यक्रमात. ऐका मी काय म्हणतो. बहुत दिन के बाद मुलाकात हुई. बहुत दिन के बाद मुलाकात हुई आज हमारे यार से. बहुत दिन के बाद मुलाकात हुई आज हमारे यार से. बहुत दिन बीत गए. बहुत दिन बीत गए इनके इंतजार से. कब मिलेगा बुधा. बहुत दिन बीत गए इनके इंतजार से. सबको सुनने को मिलेगी शायरी आज बड़े प्यार से. सबको सुनने को मिलेगी शायरी आज बड़े प्यार से. और कौन होता घायल पता नहीं ये ज्ञान की हथियार से. घायल तो होना ही पड़ेगा बुधाजी लेकिन समय बताएगा. दोस्तों ये सुनहरा पल बहुत दिन के बाद आया है. ये सुनहरा पल बहुत दिन के बाद आया है और तुम्हारे लिए हम दोनों को यहां पर लाया. तुम्हारे लिए शायरी संतों का मूड पहिया. शायरी संतों का मूड पहिया ये संतों ने बताया है. शायरी पासून कितीतरी संत झाला. शायरी संतों का मूड पहिया ये संतों ने बताया है. अजय शायरी वो चीज है कई संत महंतों ने गाया है. तुकडोजी महाराजांना कितीतरी पोवाडे बनवले जातात. चांगले चांगले गीत बनवले भजन बनवले तुकडोजी महाराजांना. बघा म्हणून शायरी सुंदर नाही वाईट होणार नाही. शायराला मी एक प्रश्न विचारला झाला की सृष्टीची रचना झाल्याच्या बाद गणेशजी आणि ब्रह्माजी हे कुठं होते. एवढंच विचारलं जास्त काही नाही. ब्रह्माजी आणि गणेशजी हे कुठं होते. आता याचं उत्तर काय मिळालं बुधाजीपासून का विष्णूजी शेष सह्यावर झोपले होते तेव्हा त्याच्या नाभीतून कमळ निघाला आणि तिथून गणेशजी आणि ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. काय बुधाजी तुम्ही ब्रह्माजीची नुसती उत्पत्ती म्हटलं असतं तुम्ही सहन केलं असतं. पण गणेशजी हे विष्णूच्या बेंबीतून तयार झाले नाही. काही बोलता का मनात आलंच असं. एवढे मोठे आहे तसा नाही आहे बुधाजी. हे फरक पडला माझ्या विचारण्यातून सांगण्यात. पैदा कुठून झाले मी हे नाही विचारलं तुम्हाला की सृष्टी रचना झाल्याच्या बाद ब्रह्माजीने गणेशजी कुठं होते मी एवढं विचारणार. आणि तुम्ही म्हणता पैदा झाला. हे अस्वस्थ थकला होते. मग
बी स्टेजवर बसून राहायचं, मी बी स्टेजवर बसून राहतो, तर एवढीशे शब्द तुझ्या कानात बरोबर ऐकायला नाही येत. तुला जरी ऐकायला नाही आलं तर आजूबाजू ते काय नाही तुझे सौंदर्य हे काय साठी पैसे घ्यायचे, फक्त पैसे घ्यायचे का माहिती आहेत का? विचार आणि एक रायटर ठेव यासाठी बरोबर. असं नाही आहे बघा, तुम्हाला नाही येणार त्याचं उत्तर मी सांगतो. काय नाही वादविवाद नाही करत आपल्याला, लोकांना काही आवडलं पाहिजे, काही पटलं पाहिजे. तर सृष्टी निरंतर झाल्याच्या बाद गणिती बुडवते आधार चक्रावर. आधार चक्रावर गणिती होते आणि ब्रह्माजी कमळाच्या देठामध्ये लपून होते. कमळावर नाही होते, ते कमळाच्या देठात लपून होते. हे त्याचं उत्तर आहे शहर बुधाजी. आता बुधाजीने विचारलं काही एक ऋषी होता, एक मुलगा होता, त्याला मुलगा होता ऋषीला आणि तो मरून गेला आणि त्याला मातीमध्ये गाडलं दफन केलं. पण 5 दिवसाच्या बाद तो मुलगा बोलायला लागला, मला वाचवा मला वाचवा. आता बोलायला कसा लागला, अंगोट काढला होता, तो सांगायला कवा गेला त्या ऋषीने. तसं नाही दादा, त्या ऋषीचं नाव आहे वैशिष्ट ऋषी. वशिष्ठ ऋषी आणि त्याचा मुलगा ऋषभ नावाचा. आता तो मरण पावला दादा, त्याला मातीमध्ये गाळलं. आता मेल्या माणसाने मातीत गाळाच लागेल किंवा पेटवा लागेल, हे दोनच अवस्था आहे. पण ऋषी राज्य तपश्चर्या करे याच्यावर खूप शक्ती होती, जोरदार शक्ती होती. ही शक्ती त्या गाळलेल्या मुलाकडे गेली, गाळलेल्या मुलाकडे गेली आणि गड्ड्यातल्या त्या शक्तीनं त्याला जिवंत केले. जिवंत केला, मुलगा जिवंत झाला. पण जिवंत झाल्याच्या बाद तिथून तो ओरडू लागला, मले काळा मले काळा मले काळा. त्याचा आवाज तो ऋषीपर्यंत आला. ऋषीनं वाटलं का आवाज त्याचा येऊन आला त्याच्यातून, म्हणून त्याला काढून पाहिजे. तो मुलगा जिवंत निघाला. शक्तीच्या जोरावर का नाही होऊ शकत तो फटाकड का बुधा. मेलेले माणसं जिवंत झाले, मेलेले माणसं जिवंत झाले आणि केले देवा धर्माला काही लोकांनी केले, सगळे काही होऊ शकते. तर हे शक्तीची कृपा आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता मी काय म्हणतो बरोबर, आज का दुनियम सामना शाही खुदा के साथ में, खुदा के साथ है. आज का दुनियम सामना ये शाही खुदा के साथ है. और तुम्हारी तमन्ना पूरी ना हो ये बड़ी शर्म की बात है. तुम्हारी तमन्ना पूरी ना हो ये बड़ी शर्म की बात है. तमन्ना पूरी होगी मेरे दोस्तों, जरूर तमन्ना पूरी होगी, लेकिन हमें भी थोड़ा वक्त देना होगा. तमन्ना पूरी होगी लेकिन हमें भी थोड़ा वक्त देना होगा. और तुम्हें भी शायरी की मजा आखिरी तक के लेना होगा. आखिरी तक देखोगे तो मजा मिलेगी, नहीं तो नहीं मिलेगी. आधे बोल के जाऊंगा. तर शायरी कशी आहे, शायरी ज्ञान बुधाजी, शायरी ज्ञान आणि अनुभवाची होड पाहिजे. शायरी ज्ञान आणि अनुभवाची होड, शायरी होड पाहिजे. शेर शायरी आणि गाण्याची तोड पाहिजे. शेर शायरी आणि गाण्याची तोड पाहिजे. तालसूर संगीताची जोड पाहिजे. तालसूर संगीताची जोड पाहिजे. आणि या नवीन जमान्याच्या मानानं शायरीला काहीतरी मोड पाहिजे. शायरीला मोड पाहिजे. बघा अशी शायरी करायची आहे तुम्हाला आणि मला काय बघा माझं गाणं. मराठी तर काय
शायरी गीत आहे. लखात नंबर एक आहे पाटलाचा बैल पाटलाचा बैल जोडा जोडा पोटात गेला पाटलाचा बैल गाडा गाडा अरे हातात गेला या पहिले माझा सवाल थोडा थोडा नाही तर काही नाही तर काही शायरी सोडा म्हटलं तर सोडून का बोलायचं आणि मलाही म्हटलं शायरी सोडा मी सोडीन नाही मग मी असं करून म्हणतो असं म्हणण्याचं कारण त्या शाहिरीला जोश आणण्यासाठी असं म्हणाला जोश आणण्यासाठी असं म्हणाला बघा आध्यात्मिक गीत आहे आध्यात्मिक. आता एक यात्रा करू तीर्थयात्रा करायला निघला त्याने आठवण आली का दादा आपण कोणा तीर्थाला गेलो नाही. आता एखाद्या तीर्थाला गेलो पाहिजे पुष्कळचे लोक तीर्थाला जातात म्हणून त्याने विचार केला कशाला एखाद्या तीर्थाला गेलो पाहिजे. त्यानं सामान बांधलो आणि आपल्या पाठीवर घेतलं आणि निघला. आणि तो निघला कसा बघा. यात्रा करण्यासाठी तो घरून निघाला सामान घेऊन पाठी. काही दूर गेल्यावर लागली त्याला खाटी म्हणजे जंगल लागला. काही दूर गेल्यावर लागली त्याला खाटी आणि एक बाई मिळाली झाल्या भेटी गाठी. बाई मिळाली ते बाई विचारते दादा कुठं चाललो म्हणते मी यात्रा करायला चाललो. दादा माई बी लय तुझ्याची इच्छा आहे पण मला कोणी नेलं नाही यात्रा करायसाठी. येऊ का तुमच्या बरोबर? येतो ना मलाही घडून जाईल यात्रा. आता तो नाही म्हणाल का? ठीक आहे बा म्हणते तू विचार चा
ते भाई काय म्हणते, सवय तो ना तुला का मोडा, सवय तो ना तुला का मोडा, पहिले माझा पहिले माझा पहिले माझा सवाल तोडा, पहिले माझा सवाल तोडा, नाही काही आता दोघे चालले पायी पायी असं, आणि जंगल आहे समोर, हा जंगल आहे आणि दोघेही पायी पायी चालले. आता पायी पायी चालले तर काय झालं बघा, काय झालं, चालले पायी पायी, चालले पायी पायी, काही बुरा गेल्यावर भेटली दुसरी बाई, काही बुरा गेल्यावर भेटली दुसरी बाई, ती बाई म्हणाली विद्या आहे बाई, ती बाई म्हणाली इच्छा आहे माझी, तुमच्या बरोबर म्हणू नका हो नाही, तुमच्या बरोबर म्हणू नका हो नाही. पहा, ते दोघे मिळून निघले पायी पायी, पायी पायी काही दूर गेल्यावर भेटली दुसरी बाई, दुसरी बाई भेटली, आणि ते काय म्हणे, ती बाई म्हणाली नका करू मनाई, येतो तुमच्या बरोबर इच्छा आहे म्हणून, इच्छा आहे म्हणे, दादा तुम्ही कीर्ती चालले माझी इच्छा आहे, मला घेऊन चाला ना, असं मला घेऊन चाला. आता तो का म्हणून विचारा, काय म्हणायची, चला म्हणे काय हरकत नाही, कोणाची इच्छा नाही म्हणून, आहे का नाही. मग दुसऱ्या बाईने घेतलं, ते बाई काय म्हणे, काय म्हणे, तुझा तुमचा स्वभाव दिसतो भोळा, खूप चांगले दिसतात म्हणून, तुमचा स्वभाव दिसतो भोळा, पहिले माझा पहिले माझा पहिले माझा सवाल तोडा, पहिले माझा सवाल तोडा, नाही तर काही त्या बायाचा झगडा मचला, झगडा म्हटला, हे म्हणे मी याच्या संग राहील आणि हे म्हणे मी याच्या संग, झगडा मचला. त्याने दोघीने सांगायला काही याच्याजवळ काही ना काही माल आहे, याचा माल मी लुटीन, आणि त्या दुसरी म्हणे नाही मी लुटी, ते म्हणे मी लुटी ना, ते म्हणे मी लुटी, झगडा मचला. काय झालं, काही दिवसाने तो तिसरी बाई आली,
या दोघीचा मग आली चौथी बाई आली काही दिवसांनी या दोघीचा म्हटला झाला दोघीचा तिसरी बाई आली या दोघीचा केला लग्न म्हणजे या दोघीला ते भाई भाई पडली बाई ते समजून गेली ह्या दोघी जणी याच्या मागे लागल्या कायसाठी तर याच्यावर काहीतरी माल आहे म्हणून नाही म्हणे माल मी खाईन या दोघींनी झोडपलं तिनं तिसऱ्या बाईनं झोडपलं आणि मग आली चौथी बाई आली चौथीने हा झगडा पाहिला घोडपीचा मारामारीचा अरे म्हणे हे मली मारण अरे बापरे मली मारण त्या तट्ट्या पळाली पहिलं समजलं माझं काही येतं लागत नाही त्या तट्ट्या उठून पळाली पण सगळा माल कोण जमा केला तिसऱ्या बाईनं जिनं ह्या दोन बायाला मारलं त्या तिसऱ्या बाईनं माल जमा केला पूर्ण त्याच्या जवळचा माल लुटला माझा तिसरीला केला हो कोणा माझा तिसरीला केला हो कोणा पहिले माझा पाचवी बाई आली हो अरे म्हणजे कुठे चाललो म्हणजे तीर्थयात्रेला चाललो तीर्थयात्रेला अरे थांबा तीर्थयात्रा तुम्हाला मी करून देतो आणि मी पोहोचवतो तुम्हाला तीर्थयात्रेला पाचवी म्हणाली आणि त्या पाचव्या बाईनं संपूर्ण तीर्थयात्रा करून दिली त्या माणसाला त्या तीर्थयात्रा करून दिली म्हणून मी विचारतो का म्हणतो बघा बाई मिळाली या प्रकरणी परिपूर्ण पाचवी बाई मिळाली यात्रा केली परिपूर्ण कवी मोरेश्वर म्हणे द्यावे सद्गुरूला शरण सांगा नाम सर्वाची काढून मनातला भरम आणि तेव्हा कळेल तुम्हाला माझ्या गाण्याचे वर्ण जाहीर बोलानी तुम्हाला पाचही बायाचं नाव विचारतो पण आशा कृष्णा कल्पना वासना इच्छा बुद्धी कुबुद्धी दया क्षमा शांती परा पच्छंती मैत्रणा वैखरी शक्ती भक्ती मुक्ती हे सांगायचं नाही हे सगळी तुम्हाला म्हणा याच्या अतिरिक्त सांगा
फक्त एकच म्हटलं तुम्ही नाही का एकच म्हटलं ते राव असं म्हणलं नाही म्हणून म्हणून राहिलो तर हे तुम्हाला नाव सांगितलं हे नाव सांगू नका त्याचा अतिरिक्त अर्थ लावा आणि या 5 बायाचं नाव सांगा याचा परिपूर्ण केली तिचंही नाव सांगा कोण्या बाईने आता परिपूर्ण केली काय म्हणतो याचा विचार करा होतो याचा विचार करा होतो पहिले माझा काहीतरी माझ्या मावल्यांना मिळालं पाहिजे दादा